हा शक्तीपीठ गरजेचा नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर 60-65 हजार कोटी रुपयाचा यांचा भ्रष्टाचार का लादायचा? जयंत पाटील आणि राजू शेट्टी एकत्र येतील का? बैलगाडी, रिक्षा सोडून द्या, सायकल सोडून द्या, मोटरसायकल सोडून द्या, परंतु छोटा हत्ती सुद्धा जाऊ शकत नाही. नाही, केंद्रानं नाही करायचा, तो आम्हीच करणार. कारण ते 51 कोटीला 1 किलोमीटर करतात, आम्ही 124 कोटीला 1 किलोमीटर करतो. हे त्याच्या पाठीमागचं रहस्य आहे, लक्षात घ्या. 802 किलोमीटरला 26 ठिकाणीच ओपनिंग आहे. बाकीच्या गावाने फक्त त्या रस्त्याकडे बघत राहायचं. त्या रस्त्याला वर प्रवेश करायचा नाही, कारण कंपाऊंड असणार. कारण गरज नसलेला महामार्ग तुम्ही महाराष्ट्राच्या भोकांड्यावर आम्ही बसून देणार नाही. तुम्हाला रस्ताच पाहिजे ना. या रस्त्याचा प्रकल्प खर्च आधी त्यांनी 86,000 कोटी दाखवला, आता 1,05,000 कोटी सांगतायत. 40 ते 45 हजार कोटीमध्ये होणारा रस्ता 1,00,000 कोटीमध्ये जर करत असतील तर 60 ते 65 हजार कोटी रुपयाचा याच्यामध्ये सरळ सरळ मलाई खाण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकार तुमचंच आहे की मग ते एक रस्ता 51 कोटी रुपयाचा 1 किलोमीटर करतं आणि तुम्ही 124 कोटीला 1 किलोमीटर करता. ही तफावत का? या प्रश्नाचं उत्तर द्या ना. माझं का नाही देत? पण मी 65,000 कोटीचा घोटाळा होणार आहे असं गेली 6 महिने सांगतोय. माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा लावा, सिद्ध करा कोर्टामध्ये मी खोटारडा आहे ते. का नाही करत मग? खर तर मला तुमची पहिली भूमिका जाणून घ्यायची आहे की शक्तीपीठ महामार्गाला तुम्ही अनेक दिवसांपासून विरोध करताय. नेमकी काय भूमिका आहे आपली? माझा विरोध म्हणजे एकतर 3 कारणामुळे माझा विरोध आहे. 4 कारणं दाखवलं. नंबर 1, हा शक्तीपीठ गरजेचा नाही आहे, अव्यवहार्य आहे. अव्यवहार्य अशासाठी की या शक्तीपीठाला बरोबर समांतर असा नागपूर रत्नागिरी महामार्ग जो आहे, राष्ट्रीय महामार्ग, त्याचा कोल्हापूरपर्यंतचा भाग हा त्याला बरोबर समांतर आहे. काही ठिकाणी 2 किलोमीटर, काही ठिकाणी 20 किलोमीटर अंतर आहे. त्याचा नकाशाही माझ्याकडे आहे, पाहिजे तर तुम्हाला मी दाखवेन. आणि तो जो महामार्ग नुकताच बांधून पूर्ण केला आहे केंद्र सरकारनं, त्याच्या साधारणपणे 60 किलोमीटरला एक टोल नाका बसवलेला आहे. आणि त्या टोल नाक्यावरून दररोज 40 लाख टोल वसूल अपेक्षित असताना तिथं केवळ 9 ते 10 लाखच टोल वसूल व्हायला आहे. म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% तो रस्ता वापरला जातोय. म्हणजेच याचा अर्थ तो टोल सुद्धा त्याची मुदत वाढ करावी लागणार आहे, कारण मुदतीत पैसे वसूल होणार नाहीत. मग असं असताना त्या रस्त्याला समांतर दुसरा रस्ता बांधला तर त्यातलीच निम्मी वाहतूक तिकडे जाईल. म्हणजे तो 4 ते 4.5 लाखापर्यंत येणार आणि हाही चालणार नाही. म्हणजे हाही तोट्यात. मग एवढं कशासाठी? हे याच्यासाठी तर हा 802 किलोमीटर लांबीचा हा जो रस्ता आहे, त्या रस्त्याचा प्रकल्प खर्च आधी त्यांनी 86,000 कोटी दाखवला, आता 1,05,000 कोटी सांगतायत. आणि 1,05,000 कोटी रुपये आणि 802 किलोमीटर लांब, याचा अर्थ तो 124 कोटीला 1 किलोमीटर. 1 किलोमीटर, 1 किलोमीटरचा खर्च 6 पदरी रस्त्याला 124 कोटी रुपये. आता गंमत बघा, याच वेळी नाशिक रत्नागिरी, नाशिक अक्कलकोट हा केंद्र सरकारचा दुसरा एक रस्ता, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड होता, त्याच रूपांतर त्याने नाशिक अक्कलकोट केलेला आहे काही अडचणीमुळं. तोही 6 पदरी आहे, तोही एक्सप्रेस आहे, हाही एक्सप्रेस आहे. त्या रस्त्याचा खर्च आहे 374 किलोमीटरला 19,000 कोटी. म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 51 कोटी. ते केंद्र सरकार आहे, हे राज्य सरकार आहे. हा राज्य सरकारचा रस्ता, तो केंद्र सरकारचा रस्ता. भाजपचं सरकार आहे दोन्हीकडे. बरोबर. एवढी तफावत का? एक रस्ता 51 कोटीचा 1 किलोमीटरचा आणि एक रस्ता 124 कोटी रुपयाचा 1 किलोमीटरचा. दोन्ही 6 पदरी, दोन्ही एक्सप्रेस. उलट त्या रस्त्याला खर्च जास्त यायला पाहिजे होता. याचं कारण, नाशिक पासून बाहेर पडलो तर पहिला मोठा डोंगर लागतो सिन्नरचा, नंतर दुसरा लागतो संगमनेरचा,
चंदनापुरी घाट तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर तिसरा डोंगर लागतो नारायणगावचा आणि चौथा लागतो मानखटावचा डोंगर. हे 4 डोंगर ओलांडून मग तो सोलापूर जिल्ह्यात आणि अक्कलकोटला तो रस्ता जातो. हे डोंगर एकतर फोडायला पाहिजेत किंवा बोगदा काढायला पाहिजे, काढायला पाहिजे. म्हणजे खर्चिक काम आहे. तरी 51 कोटी रुपयाला 1 किलोमीटर तो होतो. इथून नागपूर पासून गोव्यापर्यंत फक्त आंबोली जवळचा एकच सह्याद्रीचा डोंगर आहे. मग याला 124 कोटी का? बर. सपाट जमीन आहे, ती मात्र डोंगराळ जमीन आहे. बरं, जमिनीला किंमत जास्त म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जमिनीच्या किमती जास्त आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त आहेत, नगर जिल्ह्यामध्ये जास्त आहेत, फार अगदी नारायणगावपर्यंत किमती. परत पुढे सोलापूर जवळ जमिनी शहराजवळ जातो तिकडे जमिनीच्या किमती जास्त आहेत. मग हा खर्च जास्त का? याचा अर्थ 40 ते 45 हजार कोटीमध्ये होणारा रस्ता 1 लाख कोटीमध्ये जर करत असतील तर 60 ते 65 हजार कोटी रुपयाचा याच्यामध्ये सरळ सरळ मलाई खाण्याचा प्रकार आहे. आणि हे कोणाच्या पैशातून? कारण हा साराच्या सारा पैसा हा नंतर प्रवाशांनी टोलच्या रूपात परत द्यायचा. यात 1 रुपया सुद्धा सरकार घालणार नाही, हे लक्षात घ्या. बर. मग महाराष्ट्राच्या जनतेवर 60-65 हजार कोटी रुपयाचा यांचा भ्रष्टाचार का लादायचा? म्हणून आमचा त्याला विरोध आहे. पण त्याची गरज पण नाही. बर. म्हणून हे एक कारण. दुसरं कारण की या महामार्गामुळं एक तर स्थानिकांना याचा काहीच उपयोग नाही, कारण एक्सप्रेस असल्यामुळं दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार. फक्त 26 ठिकाणी ओपनिंग आहे याला. 802 किलोमीटरला 26 ठिकाणीच ओपनिंग आहे. बाकीच्या गावाने फक्त त्या रस्त्याकडे बघत राहायचं, त्या रस्त्याला वर प्रवेश करायचा नाही, कारण कंपाऊंड असणार. बैलगाडी, रिक्षा सोडून द्या, सायकल सोडून द्या, मोटरसायकल सोडून द्या, परंतु छोटा हत्ती सुद्धा जाऊ शकत नाही. मग स्थानिकांना याचा राग. समजा पेठ सांगली रस्ता बांधला सरकारनं आता, रस्त्याकडे ज्याची जमीन आहे त्याला एखादा धाबा काढता येतो, हॉटेल काढता येतं, एखादा वर्कशॉप काढता येतं, एखादं छोटं काहीतरी गोडाऊन बांधता येतं, वेअरहाऊस बांधता येतं, व्यवसाय करता येतो, पंक्चरचं दुकान काढता येतं. कारण काय, ऍक्सेस सगळ्यांना आहे. बरं, कडेला शेती असणाऱ्याला सरळ ऊसाचे ट्रक रस्त्यावर घालता येतो. हिथं काय, तोही उपयोग नाही याचा. म्हणजे स्थानिकांना याचा काहीच उपयोग नाही. शिवाय या रस्त्याला भराव टाकला जाणार आहे. काही ठिकाणी 50-50 फूट उंचीचा डोंगरासारखा भराव पडणार आहे. आता आधीच निसर्ग चमत्कारिक झालेला आहे, कमी वेळेत जास्त पाऊस पडायला आहे. नैसर्गिक प्रवाह लक्षात न घेता ते भराव टाकत जातात आणि त्यामुळे पाणी तुंबून राहतं आणि त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. आणि नद्या ओलांडत असताना हे पूल बांधतात फक्त नदीपात्रापुरतं. पण आपल्या भागातल्या ज्या नद्या आहेत, मग ते वारणा असेल, कृष्णा असेल, कोयना असेल, पंचगंगा असेल, दूधगंगा, वेदगंगा, सगळ्या नद्या ह्या पात्र सोडून 3-3 किलोमीटर लांब जातात, पसरतात. आणि हे पाणी सरळ नदीला समांतर असं पुढं वाहत असतं. पूल ज्यावेळी बांधला जातो त्यावेळी नदी पात्रापुरतं कमान बांधली जाते आणि बाकी सगळा भराव टाकला जातो. म्हणजे पात्राच्या दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटर भराव पडल्यामुळं काही ठिकाणी 7-7 किलोमीटर भराव पडतो. तर ते पाणी तुंबून राहतं. तुंबून राहिल्यामुळं पाठीमाग जवळ 20-25 किलोमीटर परिसरात पुराचा धोका तयार होतो. हा पुराचा धोका या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला तयार झालेला आहे. आणि आता त्याचं रेखांकन बदलून वाळवा तालुक्यातून न्यायचं म्हणतात. मला सांगा, वाळवा तालुक्यातून येणार म्हणजे कुठून येणार? तो याच्यातून पलूस तालुक्यातून येणार. मग मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, बोरगाव, उरण, ईश्वरपूर, कामेरी, येडीनिप्पाणी, इटकरे, येलूर, कुर्लप, आयतवडे, खुर्द असं करून कोल्हापूर जिल्ह्यात निलेवाडीला तो जाणार, वारणा ओलांडून. आता इथं 2 मोठे पूल होणार, एक मसुचीवाडी ते बोगाव आणि दुसरा निलेवाडी ते आयतवडे. आता मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं या पुलाचे भराव टाकल्यानंतर वारणा नदीत तुंबली तर निलेवाडीच्या आणि आयतवड्याच्या पश्चिमेला असणारे जी काही गावं आहेत ती गावं पुराच्या खाईत येणार. पलीकडे कोल्हापूर जिल्ह्यातला पारगाव असेल, चावरे असेल,
कोडोली असेल, सातवे असेल, सावर्डे असेल, थेरगाव असेल, अगदी बांबवड्यापासून चरण बांबवडे आणि इकडं मलकापूरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला फटका बसतो. सांगली जिल्ह्यामध्ये म्हटलं तर आयतवड्यानंतर मांगले आहे, कांदे आहे, कोकरूड आहे, अशी या नदीकडच्या अलीकडची गावं सगळी पार चरणापर्यंत इकडेही त्याचा महापुराचा धोका तयार होतो. म्हणजे बरं, दुसरा पूल मसुची वाडी ते बोळगाव हा पूल झाल्यानंतर या पुलाच्या पश्चिमेकडे असणारा बहे असेल, नवे केळ, जुने केळ, त्याच्यानंतर तांबवे असेल, येवलेवाडी असेल, शिरटे असेल, बोरगाव असेल, फार अगदी पाठीमाग कराडपर्यंत आणि पलीकडची गावं सगळी, या सगळ्या गावाला पुराचा धोका बसतात. कराड शहराला पुराचा धोका तयार होतो. फार पाटणपर्यंत हे पाणी तुंबत जातं, परत कोयनेतनं उलट. आणि मग या सगळ्या गावांना पुराचा धोक्यात टाकून कुणासाठी हा शक्तीपीठ करताय? बरं, आधीच पलूस, वाळवा आणि मिरज या कृष्णाकाठच्या 3 तालुक्यामध्ये 95,000 एकर जमीन ही क्षारपड झालेली आहे. क्षारपड जमीन का होते तर पाण्याचा निचरा होत नाही म्हणून. मग इथं 2-2 महिने जर पाणी तुंबून राहायला लागलं तर हे 1.5 लाख एकर जमीन क्षारपड व्हायला वेळ लागणार नाही. त्याचा एकूण ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होणार. इथले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार, साखर कारखानदारी अडचणीत येणार. हे सगळं म्हणजे एकूणच सांगली जिल्ह्याचं अर्थकारण बिघडून जाणार. पुराचा धोका, शेतकऱ्यांना नुकसान, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं जाणार. आणि हे सगळं कशासाठी तर कुणाच्या तरी हट्टासाठी नको असलेला रस्ता आमच्यावर लादण्यासाठी म्हणून. हा का? आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आजऱ्यातून हा सिंधुदुर्गला जातो त्यावेळी हा सारा प्रदेश हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. आणि इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या ठिकाणी उत्खनन करता येत नाही. तरी सुद्धा त्यातनं जबरदस्तीनं हे बोगदा तिथं उत्खनन करता येत नाही म्हणून बॉक्साईटच्या खाणी बंद आहेत. आता डोंगर ओलांडण्यासाठी म्हणून बोगदा काढायच्या निमित्तानं बॉक्साईट सगळा उत्खनन करायचं आणि तशी तस्करी करायचं हा डाव याच्यामध्ये काही लोकांचा आहे. आणि कोल्हापूर पासून गोव्याला जाणारे 6 मार्ग असताना 7वा करायची गरजच काय? हे सारे विषय आहेत आणि हे महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, केवळ शेतकऱ्यांचे नव्हे. पुराचा धोका आहे, शेतकऱ्यांचं नुकसान आहे, कारण नसताना जनतेवर टोलचा भुर्दंड आहे, पर्यावरणाचं नुकसान आहे. म्हणून आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. नाही, खरं तर आता तुमची भूमिका लक्षात आलेली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्याकडून सांगण्यात येते की राजू शेट्टींनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे किंवा शक्तीपीठाला ते विरोध करतायत, तर हे कुठेतरी राज्य शासनाच्या त्या ठिकाणी निदर्शनास येतेच. मात्र ते काही सत्ता मिळवण्यासाठी किंवा आता त्यांना काय कुठलं काम राहिलेलं नाही असे तुमच्यावरती त्या ठिकाणी आरोप करण्यात येत आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, आमचा विरोध संपला. बर, कारण गरज नसलेला महामार्ग तुम्ही महाराष्ट्राच्या भोकांड्यावर आम्ही बसून देणार नाही. तुम्हाला रस्ताच पाहिजे ना. एक मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहावं काय की रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे तो एक्सप्रेस करावा, 8 पदरी करावा. आधीच त्यांनी जमीन घेऊन ठेवलेली आहे, ते होऊन जाईल. मुख्यमंत्र्यांना फक्त एक कागद खर्च करायचा आहे, तो का नाही करत? विकासाला आमचा विरोध असता तर त्या रस्त्याला मी विरोध केला असता ना. विकासाच्या आड येत आहे असं तुमच्यावरती. विकासाच्या आड मी जर आलो असतो, तोही हल्लीच झाला आहे रस्ता. बर, विरोध केला का? नाही केला. कारण शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळतो, शेतकऱ्याची संमती आहे, मी कशाला विरोध करू? आणि मग विकासच करायचा आहे ना तुम्हाला, रस्ताच करायचा आहे ना, तोच एक्सप्रेस करा ना. नाही, केंद्रानं नाही करायचा, तो आम्हीच करणार. कारण ते 51 कोटीला 1 किलोमीटर करतात, आम्ही 124 कोटीला 1 किलोमीटर करतो. हे त्याच्या पाठीमागचं रहस्य आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे शक्तीपीठाला विरोध, यामध्ये राजू शेट्टी आम्हाला एकटेच दिसत आहेत. कुणाचा पाठिंबा त्या ठिकाणी असलेला फारसा असं जाणवत नाही. मग एवढ्या उन्हात आता लोक कुठला आले होते?
हे काय माझ्या पाडत होते? शेतकरी झालेच, पण जे आपल्या भागातले नेते आहेत कोण नाही म्हणतं? आणखी आहेत वसंत भोसलेंच्या सारखे ज्येष्ठ संपादक याच्या विरोधात आहेत. कोण कोण नाही सांगा की. डाव्या विचारधारेचे सगळे लोक आहेत. आमदार बंटी पाटील आमच्या बरोबर आहेत. अहो, अनेक भाजपच्या आमदारांनी सुद्धा विरोध केलेला आहे, पण त्यांना आता तोंड दाबून बुक्क्याचा मार झालेला आहे. कारण गाडगिळांनी विरोध केला होता, खाडेंनी विरोध केलेला होता, पत्र दिलेली होती हा रस्ता रद्द करा म्हणून. आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर सगळे आमदार त्यांचेच आहेत, महायुतीचेच आहेत. त्यांनी सगळ्यांनी विरोध केला होता. ते हसन मुश्रीफने विरोध केलेला होता. आमदार जयंत पाटलांनी सुद्धा काल परवा विधानसभेमध्ये बोललेले हा, ते विरोधक आहेत समजा, पण हे सत्तेत असणाऱ्यांनी पण विरोध केला होता ना. पण आज त्यांना दाबलं जातंय. पण त्यांचे पत्र आहेत आमच्याकडं, हा रस्ता रद्द व्हावा म्हणून. आता तुमचं ईश्वरपूरमध्ये आंदोलन झालं, आमदार जयंत पाटील यांचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. आता ह्या समीकरणाकडे बघता या विषयावरती शक्तीपीठाच्या जयंत पाटील आणि राजू शेट्टी एकत्र येतील का? शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायला जे कोणी येतील त्या सगळ्यांना बरोबर घेण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळं आणि हा मुद्दा फक्त शक्तीपीठापुरता मर्यादित आहे. कारण आम्हाला पुरातून लोकांना वाचवायचं आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवायच्या आहेत आणि 1,00,000 कोटी रुपयाचा भुर्दंड महाराष्ट्राच्या जनतेवर जो पडतोय त्यातून महाराष्ट्राची सुटका करायची आहे. 65,000 कोटीचा भ्रष्टाचार आम्हाला थांबवायचा आहे. त्यामुळं ज्यांची मदत होईल त्या सगळ्यांची मदत आम्ही घेणारच. तुम्ही एक महत्वाचा आरोप करताय की भाजप असेल किंवा सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणार आहेत किंवा होण्याची शक्यता आहे. अरे मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. केंद्र सरकार तुमचंच आहे की. मग ते एक रस्ता 51 कोटी रुपयाचा 1 किलोमीटर करतं आणि तुम्ही 124 कोटीला 1 किलोमीटर करता. ही तफावत का? या प्रश्नाचं उत्तर द्या ना माझं. का नाही देत? पण मी 65,000 कोटीचा घोटाळा होणार आहे असं गेली 6 महिने सांगतोय. माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा लावा, सिद्ध करा कोर्टामध्ये मी खोटारडा आहे ते. का नाही करत मग? तो रस्ता सहापदरीकरण होणार आहे असं. हो, मग तो पण सहापदरीच आहे ना. खर्चिक होणारच ना. अहो, मग नाशिक अक्कलकोट हाही सहापदरीच आहे, तोही एक्सप्रेस आहे. मग त्याला कमी खर्च का? तेही साधू संत नाहीत, तेही 35,000 कोटीला होणारा 51 कोटीत करतायत. पण जरा प्रमाणात त्यांचं आहे. ह्यांचं काय? बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा रस्ता कोण करतंय? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ. त्याचा चेअरमन कोण आहेत? एकनाथ शिंदे. कारण त्यांचं खातं आहे ते सार्वजनिक रस्ते. मंत्री काहीच बोलत नाहीत, मुख्यमंत्रीच बोलतात. ही काय भानगड? याचं कारण हेच आहे की यातून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नेत्यांना 65,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीसाठी काढायचे आहेत. खरं तर तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व करताय. अनेक शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला विरोध आहेच. तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शेतकरी त्या ठिकाणी सहभागी असतात. मात्र मागच्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांनी खरं तर तुमच्या बाजूनं विरोध दर्शवला होता की आम्हाला शक्तीपीठ पाहिजेच. म्हणजे काही कोल्हापूर जिल्ह्यातले काही शेतकरी होते, इकडं सांगली जिल्ह्यातील काही शेतकरी होते. त्याला सांगितलं की जे रस्ता पाहिजे म्हणतात त्यांनी आपले गट नंबर जाहीर करावेत. मुख्यमंत्र्यांनी एकदा विधानसभेत सांगितलं की शक्तीपीठ पाहिजे म्हणून मला शेतकरी भेटले आणि निवेदन दिलं. आमदार बंटी पाटलांनी त्यांना विनंती केली. ते जे शक्तीपीठ रस्ता व्हायला पाहिजे असं म्हणतायत त्या शेतकऱ्यांचे गट नंबर आणि नावं जरा आम्हाला द्या, यादी द्या. 3 वेळा त्यांनी स्मरणपत्र पाठवले. मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना ती नावं मिळत नाहीत. याचा अर्थ ते बोगस आहेत. ज्यांची जमीनच जात नाही त्याला काय होऊन दे म्हणायला काय हरकत आहे? आपल्याकडे एक म्हण आहे. काय म्हण आहे माहिती? पंचासारखा कोणी उदार नसतो आणि वाटसरुख सारखा कोणी शहाणा नसतो. तसाही आहे. जो होऊन दे म्हणतोय ह्याचं काय जातच नाही हो. आणि एक लक्षात ठेवा, मी महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा सांगतोय, हे 1,00,000 कोटी रुपये मला वाटत रस्ता पूर्ण होईपर्यंत 2,00,000 कोटी सुद्धा होतील. कारण यांची प्रवृत्तीच तशी आहे. समृद्धीला तोच अनुभव आलेला आहे.
हे 2 लाख कोटी रुपये तुम्हालाच भरायचे आहेत टोलच्या रूपानं. आमदार, खासदार, मंत्री, सरकारी अधिकारी, न्यायाधीश या सगळ्यांना टोल माफ आहे. बर टोल माफ नाही फक्त जनतेला. म्हणजे हे 2 लाख कोटी रुपये जनतेनं टोलच्या रूपात भरायचं हे लक्षात ठेवा. हे काय माझा एकट्याचा प्रश्न नाही. तर तुम्ही एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की हे जे शक्तीपीठाचे पैसे हे खाणार आहेत किंवा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होणार आहेत, ते पैसे निवडणुकीला वापरले जातात. होय, नाहीतर काय, त्यासाठी तर चला एवढा साम धाम भेद दंड वापरून अहो, आमच्या आया बहिणीचे मंगळसूत्र तोडण्यापर्यंतची मजल गेली. तुम्ही ह्याची व्हिडिओ बघितलाय तुम्ही, तो परभणीचा. तो पोलीस अधिकारी म्हणतोय आम्ही काय करायचं, आम्हाला वर्ण आदेश आहे. वर्ण कोण आदेश देतं यांना? दादागिरी करा म्हणून, मंगळसूत्र तोडा म्हणून, कपडे फाडा म्हणून बायकांचे? लाजा वाटायला पाहिजे त्यांना. आता खरं तर काल तुम्ही विधानसभा परिसराच्या आवारामध्ये होता, काही चर्चा झाली का अनेक नेत्यांशी या संदर्भामध्ये? नाही, मी काही या विषयावर बोललेलो नाही. बर कारण मी जाहीरपणानं त्यांच्यावर आरोप केलेले आहेत 65,000 कोटीचा भ्रष्टाचार करणार आहे, तरी सुद्धा ते काय बोलत नाहीत. आशिष शेलार देखील तुमच्यासोबत? हो, मला बरेच भाजपचे अनेक नेते भेटले. बर कारण ह्यातले बरेच जण पूर्वी माझ्यावर काम केलेले आहेत, त्यामुळं मैत्री तर असतेच. नाही, पण भेटून चर्चा कशी काय होत नाही? नाही, चर्चा मी माझ्या मताशी ठाम आहे आणि त्यांना माहित आहे की ते माझं मत खोडून काढू शकत नाहीत, त्यामुळे चर्चा होत नाही. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो दुसऱ्या कारणासाठी. कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि पहिल्यांदा कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी काहीतरी मदत मागायला लागलाय सरकारकडं. यावर्षी आंब्याचं पीक पूर्ण बेचिराख झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आंबा उत्पादकाला एकाकी पाडू नका, त्यांना काहीतरी बजेटमधनं मदत जाहीर करा, हे सांगायला मी काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. आता माझा एक वेगळा प्रश्न आहे, काल तिथंच तुमच्यासोबत तुमचे जुने मित्र सुद्धा होते, आमदार सदाभाऊ खोत. हे दोघं एकत्र होता. पहिल्यांदा कुठेतरी आम्ही अनेक दिवसापासून एकत्र आलेलं पाहिलं. काय आहे? नाही, मग तो फोटो बघा आणि समाधान माना, त्याच्यापेक्षा काही जास्त त्यातनं काही साध्य होणार नाही. त्यातनं काही जनतेनं अपेक्षा ठेवायला काही अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ नाही. पण मी अजात शत्रू माणूस आहे. माझा कुणी कायमस्वरूपी मित्र नाही, कायमस्वरूपी शत्रू नाही. जो चुकेल, जो जनतेच्या विरोधात जाईल, शेतकऱ्यांच्या विरोधात जाईल, त्याच्या विरोधात मी असतो. त्यामुळं आज मी शेतकऱ्यांच्यासाठी लढतोय, मग शक्तीपीठासाठी लढतोय, साखरेच्या दरासाठी लढतोय, ऊसाच्या दरासाठी लढतोय, काटामारीसाठी लढतोय, रिकव्हरी चोरीच्यासाठी लढतोय, एक रकमी FRP साठी लढतोय आणि ह्या कुठल्याच प्रश्नात ते आमच्या बरोबर नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा सूत जळायचा संबंधच काय येतोय? माझे अगदी शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. समजा एवढा विरोध होऊन सुद्धा सरकारनं जर का हा घाट घातलाच की शक्तीपीठ होणारच, आता त्यांची भूमिका स्पष्ट आहे की शक्तीपीठ होण्याच्या संदर्भात त्यांनी अनेक त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत किंवा आराखडा त्या ठिकाणी तसा तयार करण्यात आलेला आहे. अनेक गावोगावी त्या ठिकाणी जाऊन ते सूचना देत आहेत वगैरे वगैरे. तुमची काय नेमकी भूमिका असणार आहे? होऊन देणार नाही आम्ही. आणि आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की आधी मोजणीच झाली नाही, संयुक्त मोजणीच झाली नाही, तर रस्ता कसा होईल? त्यामुळे मोजणीपासूनच विरोध करा. आणि 12च्या 12 जिल्ह्यामध्ये 10% जमीन सुद्धा अजून मोजून झालेली नाही. एकूण 27,000 एकर जमीन मोजायची आहे, त्यातली 10% सुद्धा जमीन अजून मोजून झालेली नाही. कसा रस्ता करणार? ते करूच शकत नाहीत. शेवटचा प्रश्न, तुमचं काय नेमकं आव्हान असणार आहे इथल्या लोकांना किंवा शेतकरी ज्यांची जमीन त्या शक्तीपीठाच्या माध्यमातून जाणार आहे किंवा त्यांना मोबदला सुद्धा मिळेल न मिळेल, काय सांगा? लोकांची एक सहज प्रवृत्ती असते, ज्यावेळी होईल त्यावेळी बघू, जेव्हा संकट दारात आल्यानंतरच जागे व्हायचं. ते धोकादायक आहे, लक्षात ठेवा. तेव्हा मोठा 65,000 कोटीचा प्रश्न आहे. निवडणुकीत त्यांना पैसे पाहिजे आहेत, कारण मताला कदाचित 10,000चा दर निघेल, नंतर आमदार विकत घ्यावे लागतील, त्यासाठी त्यांना पैशाची व्यवस्था करायची आहे. तेव्हा त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाला रोखण्यासाठी आत्ताच जागे व्हा. वेळ निघून गेल्यानंतर जागा झाला तर काही उपयोग होणार नाही, एवढाच मला सांगणं आहे. महापुरातून वाचवायला कोणी येणार नाही, कारण हे इतके दळबद्री आहेत. जागतिक बँकेनं यांना पूर नियंत्रणासाठी 4,000 कोटी रुपये दिले. ते सांगली आणि कोल्हापूर शहरातली गटारी बांधत बसली त्या पैशाती. असले दळबद्री लोक आहेत याच्यात, हे काही नीट करणार नाहीत. तेव्हा तुम्हीच तुमच्या प्रश्नासाठी म्हणून, उद्या येणाऱ्या दारातल्या संकटाला थांबवण्यासाठी म्हणून जागे व्हा.
नाहीतर पश्चाताप करावा लागेल आणि पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, एवढंच मला सांगायचं. अगदी शेवटचा प्रश्न एक तुमच्या बाबतीमधला. राजू शेट्टी यांची शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठेतरी उड्डाण घेण्याच्या भूमिकेत आहे का, किंवा थंडावलेली या ठिकाणी दिसते आहे आम्हाला? राजकीय भूमिका काय आहे आपली? कोण म्हणतं थंडावलेलं आहे? या वर्षाचं ऊस आंदोलन कुणी यशस्वी केलं? 3100-3200 वरचा दर पार 3600 पर्यंत कुणी नेऊन ठेवला? स्वाभिमानीने ठेवला. अनेक प्रश्न असे आहेत. शक्तीपीठ खाणून कुणी पाडलं? किमान त्या कोपऱ्यातून इकडे तरी दाबलं गेलं. आणि पूर्ण हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, कारण 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित केलेला आहे. त्यामुळे स्वाभिमानी गप्पा वगैरे काय बसलेले नाही आहे. परवाच कोकणात जाऊन आंबा उत्पादकांचा मोठा मेळावा, जे 20 वर्षामध्ये मला जे जमलं नाही ते आता साध्य केलं. मी 20 वर्ष प्रयत्न करत होतो कोकणामधल्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचं, पण 20 वर्षानंतर काय म्हणा मला यश मिळालं. मोठा आंबा उत्पादकांचा मेळावा देवगडला झाला. तेव्हा स्वाभिमानी गप्पा बसलेले नाही आहे. आणि आता तर भारत सरकारनं अमेरिकेसमोर गुडघे टेकत इंडो अमेरिकन ट्रेड डील मंजूर केलेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे. ऊसाचा दर 600 ते 650 रुपयानं खाली येणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? कारण अमेरिकेचं इथेनॉल इथं थेट बाजारात 45 रुपये लिटरनं पोहोचणार आहे. बर, आज इथेनॉलची कमीत कमी खरेदी किंमत 58 रुपये आहे, जी शी मोलॅसिस पासून तयार होते ती. आणि ऊसाच्या रसापासून तयार होणारं 62 रुपये आहे. धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत 65 आहे. म्हणजे 20 रुपये स्वस्तामध्ये, लिटर पाटीमुळे 20 रुपये स्वस्त इथेनॉल जर का अमेरिकेचं भारतामध्ये आलं तर त्याचा साखर उद्योगावर परिणाम होणार आहे. साखर उद्योगातून ऊसाला आज जो भाव मिळतो ते केवळ साखर विकून मिळत नाही. इथेनॉल उत्पादनामुळे सुद्धा त्याचा काही भाग असतो त्याच्या ऊसाच्या दरामध्ये. 750 ते 700 रुपये हा नेट फरक पडणार आहे आणि दर तेवढे खाली येणार आहे. हा धोका या डीलचा थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. तीच परिस्थिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची होणार आहे. तीच परिस्थिती कापूस उत्पादकांची होणार आहे. तीच परिस्थिती दूध उत्पादकांची होणार आहे. म्हणजे दुधाचा दर कमी, ऊसाचा दर कमी, सोयाबीनचा दर कमी, कापसाचा दर कमी, मग मक्याचा दर कमी आहे. शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? हा फार मोठा धोका आहे भविष्यामध्ये पुढं. सरकारला काय इशारा असणार आहे? सरकारला मला एवढाच इशारा द्यायचा आहे. आधी उठाव झाला श्रीलंकेमध्ये त्यांच्या माथे फिरू शेती धोरणामुळे. राष्ट्राध्यक्षांना देश सोडून पळून जावं लागलं. नंतर झाला बांगलादेशमध्ये, त्याही राष्ट्राध्यक्षांना पळ काढावा लागला. नंतर उठाव झाला नेपाळमध्ये. आता शेजारी भारत आहे. भारतातल्या जनतेवर ती वेळ येऊन देऊ नका, एवढाच माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते राजू शेट्टी, जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि माजी खासदार ते राहिलेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग जो होतोय आपल्या राज्यातून, त्यामध्ये अनेक सामान्य नागरिकांच्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी जाणार आहेत आणि अनेक पद्धतीचं नुकसान त्या शक्तीपीठ महामार्गामुळे होणार असल्याचं आता राजू शेट्टी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. साहेब, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.